येवदा वडनेर गंगाई रोडवरील निनार नाल्याजवळ आकोटवरून भरधाव वेगाने अमरावतीकडे जाणारी 4 व्हीलर MH27 DC 7973 गाडीचा टायर फुटल्याने येवदावरून वडनेर गंगाई घरी परत जात असताना हिरो होंडा MH27 DC 8137 क्रमांकाच्या गाडीला धडक दिल्याने हिरो होंडा गाडीवरील सचिन बाळकृष्ण गडसकर वय वर्ष 30, देवांश सचिन कळसकर वय वर्ष 3 राहणार वडनेर गंगाई तसेच प्रदीप काडमेघ वय वर्ष 35 राहणार चौसाळा हे तिघे व्यक्ती धडकेत फेकले गेले। त्यामध्ये सचिन बाळकृष्ण गडसकर याचा हात तुटून बाजूला पडला। मुलगा देवांश गडसकर आणि जवई प्रदीप काडमेघ हे गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल होऊन त्यांना तातडीने दर्यापूर येथे PSC ला दाखल करण्यात आले, परंतु सचिन कळसकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे रेफर करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी सचिन बाळकृष्ण गळसकर यांना मृत घोषित केले। सचिन गळसकर हा वडनेर गंगाई ग्रामपंचायत मध्ये शिपाई म्हणून कर्मचारी होते। त्यांच्या मृत्यूने वडनेर गंगाई गावामध्ये शोककळा पसरली। बातमी लिहेपर्यंत येवदा पोलीस स्टेशनला दोन्ही गाड्या जमा करण्यात आल्या, परंतु गुन्हा दाखल व्हायचा होता। पुढील तपास ठाणेदार प्रदीप चचरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करत आहेत। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।